सगळे टाळकरी एवढे या परिसरातल्या आवडीने प्रेमाने आले. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. काय आमच्या व्यासाचा व्यास फार मोठा आहे. हा जो कार्यक्रम केलेला आहे तो व्यासाने केलेला आहे. कुठे आहे व्यास? कुठे आहे व्यास? कुठे आहे? हा कार्यक्रम केला या व्यासाने. मी मगाशी येता येता गाडीत त्याला सांगितलं जास्ती काही स्तुती करणार नाही तुझी, कारण मला ते आवडत नाही. फक्त असं म्हटलंय ज्ञानोबारायांनी, व्यास उच्चिष्ट जगत रे. सगळा जो परमार्थ झाला तो व्यासाने केला आणि बोरिवलीत एवढा मोठा पहिला कार्यक्रम घडवला तोही व्यासाने. आला का लक्षात? कौतुक वाटायला पाहिजे. हे बाबा महाराजांचं कीर्तन वगैरे सोडून द्या. बाबा महाराजांचं कुठलं कीर्तन? ते गेल्यावर होईल. हे कीर्तन आहे ज्ञानोबा तुकोबाचं, हे कीर्तन आहे पांडुरंगाचं, हे कीर्तन आहे तुमच्या सगळ्या वैष्णव वारकऱ्यांचं. तेव्हा तुम्ही आवडीने अत्यंत टाळ घेऊन उभे राहिलात. टाळ घ्यायला टाळलं नाही याच्याबद्दल पुन्हा एकदा दंड. हे मला आनंद वाटला, सगळ्याकडे बघून कौतुक वाटलं. आणि हे सगळी व्यासाची खटपट आहे. आला का लक्षात? हो, मला असं वाटतंय मी आज माझ्या आळंदी पंढरीच्या फडावर उभा आहे. पंढरपूरला असाच फड भरतो, असे टाळकरी उभे राहतात आवडीने. आणि आज श्रोतेही तसेच आहेत, टाळकरी तसे आहेत. आणि कार्यक्रमाचं नेतृत्व करणारा व्यास असल्यानंतर काय कमी पडणार आहे? काहीच कमी नाही. म्हणून त्यांनी अत्यंत, बघा, गुजराती समाजाची मंडळी कथा ठेवतील पण कीर्तन वारकऱ्याचं ठेवणार नाही. आणि पुढचं एक गुपित सांगतो. मग अशी गाडीत येताना सांगितलं, आज पहिली माळ मी घालणार आहे. आता एवढा मोठा वारकरी आपल्याला बोरिवलीत मिळाल्यानंतर काय कमी आहे? सप्ते करू मोठा, दणकून कार्यक्रम करू, आहे ना? हा, तो तुम्ही माळ घातल्या बदल करू. आणि म्हणून हा एवढा मोठा कौतुक चालू आहे. समाज अत्यंत आवडीने असतोच. तिथे जाईल तिथे काय समाजाला आतापर्यंत कमी नाही, उद्याचं माहिती नाही. समाज आहे, टाळकरी आहेत. पण बोरिवलीमध्ये मी एवढ्या लांब आलो नव्हतो. आता वय थकत चाललंय दिवसेंदिवस, पण अजून डोकं चांगलं आहे, ऐकणं चांगलं आहे, वाणी चांगली आहे, दात चांगले आहेत. कुणावर दात धरत नाहीत म्हणून दात चांगले आहेत.